या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचा रोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता एक मोठी ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या चांदवडमधून पाहत आहोत। नाशिकच्या चांदवडमध्ये ST महामंडळाच्या धावत्या बसने पेट घेतल्यानं एकच खळबळ उडाली असून या बसमध्ये 54 प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे। या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये शहाद्याहून नाशिककडे जात असलेल्या ST महामंडळाच्या बसने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली। घाट सोडल्यानंतर या बसने पेट घेतल्यामुळे एकच धावपळ उडाली। बसमधील तब्बल 54 प्रवासी मात्र सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या आगीमध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली। या घटनेमुळे जवळपास 1 तास महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बस मात्र जळून खाक झाली आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। शहाद्याहून नाशिकला चालली होती गाडी। नाशिकला ती 54 प्रवासी होते गाडीत। चांदोड घाट चढली, उताराला लागली, उतरल्यानंतर पेट धरला त्याला विझवण्याचा प्रयत्न केला, पाणी बिणी टाकलं, वीज परत फायरमॅनला बोलावलं, त्याच्यानंतर सुखरूप खाली उतरवलं। आणि किती प्रवासी होते? 54 कोणाला काही दुखापत वगैरे? नाही, कोणालाच नाही। कुठून चालली ती गाडी? नाशिक कुठून आली ती? शहाद्याहून नाशिक। तुमच्या वरिष्ठांना कळवलं का तुम्ही? हां, वरिष्ठांना कळवलं? हो, कळवलं त्यांना। बरं, त्यांचं काही परत काही आदेश हो, वगैरे? फोन आला त्यांचा, हां, त्यांनी सांगितलं काही फायरमॅन बाटला बिटला लावलं का? हो म्हटलं। गाडीमध्ये काही सेफ्टी किट नव्हतं का? होतं मग त्याचा काही वापर नाही मग केला? वापर केला होता। येवल्यातील प्रसिद्ध चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स घेऊन आले आहेत पैंजण व जोडवी महोत्सव। या महोत्सवामध्ये रुबाबदार पैंजण, फॅन्सी ट्रेंडिंग पैंजण, घुंगरू असणारे पारंपरिक पैंजण, नाजूक आणि ट्रेंडिंग जोडवी, कोरीवकाम, मीनाकारी, डेली वापरसाठी जोडवी, तसेच चांदीचे वाण, अधिक मासासाठी लागणारे चांदीचे दिवे, ताट, तामन, समय इत्यादी भेटवस्तू एकाच छताखाली। शुद्धता, विश्वास आणि परंपरा। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स, विठ्ठल मंदिर रोड, पाटीलवाड्याजवळ, येवला।